गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात, नागली, वरई, खुरसणी, भुईमूग, उडीद यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेत तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे। प्रशासनाने वेळ न दवडता सर्व मंडळातील तलाठी, कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून त्वरित पाहणी आणि पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच भरपाई मिळण्याचे आश्वासन दिले आहे। या निवेदनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिर पाटील मुळाने, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्र, भारतीताई भोये, सामाजिक न्याय विभाग नाशिक जिल्हाध्यक्ष उमेश सोनवणे, कैलास पोटिंदे, निवृत्ती लिलके, विलास आचारी, विजय वायगुंडे, गोकुळ सकाळी, दगडू कोरडे, अनिल खोटरे, भारती खिरारी, मोहन कडलक, भीमा दिगवे, कारभारी कोठोळे, संजय मेडे, रावजी दिवे आदींसह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून धोधो असा मुसळधार पाऊस त्र्यंबकेश्वर तालुक्यात असे समग्र नाशिक जिल्ह्यात कोसळतोय। अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान आहे। आज आपण तहसीलदारांची भेट घेतली, काय सांगा? आज या त्र्यंबक तालुक्यामध्ये 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो। ह्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास, त्यामध्ये भात पीक असेल, वरई असेल, नागली असेल, खुरसणी असेल, उडीद असेल, टमाटे पीक असेल, हे याचं प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही कालच कार्यसम्राट आमदार हिरामनदादा खोसकर असतील, सुरेश तात्या असतील, संपतदाना असतील, सर्व आमचे भारती असेल, भारती भोये असतील, विलास असेल, रावजीदादा असतील, निवृत्तीनाथ असेल, आमचे लिलके, आम्ही सर्व दादांची भेट घेतली आणि त्या दादांना मी सांगितलं, दादांना का त्र्यंबक तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दादांनी तत्काळ या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आयुष प्रसाद साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं का तुम्ही तत्काळ ज्या शेतकऱ्यांचं भाताचं आणि अनेक पिकांचं नुकसान झालं असेल, तत्काळ त्या ठिकाणी तुमचे संबंधित अधिकारी त्यांना आदेश द्या आणि त्याचे पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला तत्काळ त्याची नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे असे अजितदादांनी त्यांना काल। त्याच्यामुळं आम्ही आजच सकाळी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले तर तुम्ही तत्काळ त्या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे। तहसीलदार साहेबांनी सर्वांना त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहे आणि त्यांनी आजपासून पंचनामे सुरू करण्यात। साधारणतः तालुक्यामध्ये किती टक्के नुकसान झालेलं आहे? साधारणतः माझ्या अंदाजानुसार 60 ते 70% भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी, त्र्यंबकेश्वर।